Good morning, friends. After your Diwali vacation, this is our first lecture in our blog. How are you? All of you enjoy your Diwali vacations? Laddu, chakli, chiuda also. Everyone cracked the crackers. Very good. This is eco-friendly Diwali, and we doesn't want to burst the crackers. Okay. After this break, get fresh, and now you are returned to your study. So, welcome friends. मी तुम्हाला दिवाळीच्या सुट्टीमध्ये काही घरचा अभ्यास करण्यासाठी दिला होता. आठवतंय का? काय दिला होता बरं घरचा अभ्यास तुम्हाला मी? अगदी बरोबर. मी तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स या तिन्ही टेन्सेस मधले एक पॅसेज लिहायला सांगितला होता. सिंपल प्रेझेंट टेन्स साठी मी तुम्हाला तुमचं लॉकडाऊनच्या काळातलं डेली रुटीन सांगितलं होतं लिहायला. किती जणांनी लिहिलंय? मला खात्री आहे जवळपास सगळ्यांनी लिहिलं असेल, आणि ज्यांनी नाही लिहिलं ते आपल्या या लेक्चर नंतर नक्कीच लिहून काढणार आहेत. सो लेट स्टार्ट. ओके. सिंपल प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हटलं की आपण काय म्हणतो? वर्तमान काळ मराठीमधला. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. तुम्हाला आता बोर्डवर काही दिसतंय का तुम्हाला? काय लिहिलंय बरं मी त्याच्यावर? सिंपल प्रेझेंट टेन्स आणि त्याचं स्ट्रक्चर लिहिलेलं आहे. स्ट्रक्चर इज सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट कर्ता, वर्ब क्रियापद अँड ऑब्जेक्ट और रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स हे ज्या वेळेस आपण एकत्रित करून लिहितो, या सिक्वेन्सने लिहितो, त्यानंतर आपल्याला एक अर्थपूर्ण वाक्य मिळतं. मग आता हे अर्थपूर्ण वाक्य आपण आपल्या बोलण्यामध्ये म्हणा किंवा लिहिण्यामध्ये म्हणा वापरत असतो. बरोबर आहे? आणि या संदर्भामध्ये बऱ्यापैकी आपण 6वीच्या अभ्यासक्रमामध्ये शिकलेलो देखील आहोत. तर आज आपण फक्त आजपासून आपण या सगळ्या टेन्सेसची जस्ट रिव्हिजन करणार आहोत. Simple present tense structure is subject plus verb plus object. Here is the first example is I write a letter. Getting? I write a letter. Subject I, writing verb a letter, remaining part of the sentence. Second one is he takes tea every morning. He takes tea every morning. Here is little bit change. What is that change? He, subject, takes, S. Takes, S लागलेला या ठिकाणी. Tea every morning. तो रोज सकाळी चहा घेतो. Here is the little bit change cause of our grammatical rule. Cause of our grammatical rule, if person is first person singular, there is a simple verb. त्याला आपण काहीच लावत नाही. But if the subject is second person singular, at that time we suffix s or es to the verb. ज्या वेळेस कर्ता हा द्वितीय पुरुषी एकवचनी असतो, त्यावेळेस मात्र आपण वर्बला एस किंवा ईएस हा प्रत्यय लावत असतो. हा नियम सगळ्यांच्या लक्षात आहे. आपण एकदा परत त्याला रिवाइज करत आहोत. द नेक्स्ट इज सनराइज इन द ईस्ट. आता हे सगळ्यांना माहिती आहे, हे त्रिकाल बाधित असं सत्य आहे की सूर्य हा कायम पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला वावळतो.
सूर्याला वाटलं नाही नाही, मी आज दक्षिणेला उगवणार, उत्तरेला मावळणार, उद्या पश्चिमेला उगवणार आणि पूर्वेला मावळणार, असं असं होतं का कधी? नाही. हे त्रिकालबाधित असं सत्य आहे की सूर्य हा कायम पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे earthquake kills 50. earthquake, भूकंप. earthquake kills 50. या ठिकाणी बघा, वाचतानाच लक्षात येतंय की हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. पण ज्यावेळेस आपण ही न्यूज किंवा हेडलाईन ज्यावेळेस आपण हे करत असतो, टीव्हीवर येत असतं बघा, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, आणि आपल्या न्यूजपेपर मध्ये मात्र अशा पद्धतीचा या सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर हा आपण अनेकदा पाहतो. तुमच्या सगळ्यांच्या घरी न्यूजपेपर येतात, तुम्ही बघता. पण ती घटना ही घडून गेलेली असते, पण त्या घटनेचे लाईव्हनेस टिकवण्यासाठी सिम्पल प्रेझेंट टेन्सचा त्या ठिकाणी वापर केला जातो. The last example is the exam starts at 9 AM. टाइम टेबल ठरलेला असतो, मग आपल्या क्लासरूमचा असो की आपल्या एक्झामचा असो, त्यानुसार आपण आपला तो प्रोग्राम हा रन करत असतो. म्हणून अशा पद्धतीचे जे सेट टाइम टेबल्स असतात, ट्रेनचे असो, बस स्टँडवरचे असो किंवा आपल्या एक्झामचे असो, इवन तुमच्या IPLच्या मॅचेस, 2020च्या मॅचेस, याचे जे टाइम टेबल्स असतात, ह्या सुद्धा एक तो सेट टाइम टेबल असतो, तो प्रोग्राम ऑलरेडी फिक्स असतो. आणि तो जरी फिक्स्ड भूतकाळात केलेला असला तरी त्याला शोज हा सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्येच केला जातो. तर असा हा सिम्पल प्रेझेंट टेन्स या ठिकाणी आपण आज अभ्यासला आहे. द होमवर्क इज, तुम्ही सर्वांनी सिम्पल प्रेझेंट टेन्सची वेगवेगळे वर्ब्स घेऊन फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन असे 30 वाक्य तयार करायची आहेत आणि आपल्या इंग्लिशच्या नोटबुक मध्ये हा आपला होमवर्क तुम्ही करणार आहात. आणि ज्यावेळेस मी सांगेल त्यावेळेस तुम्ही तुमच्या त्या नोटबुक्स शाळेमध्ये पाठवायच्या आहेत आणि आम्ही त्या चेक करणार आहोत. थँक्यू.